कुरुंदवाड शहराच्या 49 कोटी रुपये खर्चाच्या नव्या पाणीपुरवठा योजनेस राज्य शासनानं प्रशासकीय मंजुरी दिल्याची माहिती आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिली आहे. या निर्णयामुळे अनेक वर्षापासून पाणी टंचाई आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्याचा सामना करणाऱ्या शहरवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत आज मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. यावेळी यावर शिक्कामोर्तब झालं. आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर, जयसिंगपूरचे नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर, मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, नगरसेवक अक्षय आलासे, जय कढाळे तसेच महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी उपस्थित होते. पालकमंत्री प्रकाश आंबेडकर आणि जिल्हाधिकारी डॉक्टर विजय राठोड यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभाग घेतला. कुरुंदवाड शहराची यापूर्वीची नळ पाणी पुरवठा योजना गेल्या 12 वर्षापासून रखडलेली होती. संबंधित ठेकेदारानं केवळ 15% काम पूर्ण केल्यानं योजना ठप्प झाली होती. परिणामी शहरातील नागरिकांना नियमित आणि पुरेशा पाणीपुरवठ्यापासून वंचित राहावं लागत होतं. हा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी आमदार यड्रावकर यांनी विधानसभा तसेच नगरपालिका निवडणुकीदरम्यान शहराला नवीन पाणीपुरवठा योजना मंजूर करून देण्याचं आश्वासन दिलं होतं. 2048ची लोकसंख्या गृहीत धरून नवीन 49 कोटींच्या पाणीपुरवठा योजनेस प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे. त्यामुळे शहराच्या पाणीपुरवठ्याचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे. या निर्णयाचं शहरातील नागरिकांनी स्वागत केलं. नव्या योजनेमुळे शहराला भविष्यात शुद्ध, नियमित आणि पुरेसा पाणीपुरवठा उपलब्ध होऊन शहराच्या विकासाला नवी गती मिळणार असल्याची अपेक्षा व्यक्त केली जाते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ.